मस्त वाफ आलेली आहे आणि भरलं वांग मसाला तयार झालेला आहे। अत्यंत झणझणीत, चटचटीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे, नक्की करून पहा। चला तर आपण साहित्याकडे वळू। इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत, त्यानंतर 2 ते 3 कांदे, अर्धी वाटी दाण्याचा कूट, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं माझ्याकडे 1 चमचा वाटण होतं ते कांदा खोबऱ्याचं, ते मी घालणार आहे। इथे वांगी स्वच्छ धुवून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा आपला बारीक चिरून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीरही घालणार आहोत। कोथिंबीरीचं प्रमाण जास्त ठेवलं तर फ्लेवर हा छान येतो। त्यानंतर लसूण हा आपल्याला मस्तपैकी ठेचून असा घ्यायचा आहे। काय होतं ना, ठेचून घातलेल्या लसणाचा फ्लेवर हा अत्यंत सुंदर येतो। तर आता आपण काय करणार आहोत, हा लसूण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या वाटणाच्या तयारीला लागायचं आहे। इथे मी आता जो आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तो एका प्लेटमध्ये काढून घेतेय। त्यानंतर कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे दोन्ही एकत्र व्यवस्थित हाताने चांगलं दाबून प्रेस करायचं। त्याने काय होतं, कांद्याचा फ्लेवर हा छानपैकी मिक्स व्हायला सुरुवात होते। आता यामध्ये मी जे आपण वाटण घेतलं होतं, 1 चमचा माझ्याकडे होतं, ते मी यामध्ये घालून घेणार आहे। वाटण नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपण ठेचलेल्या लसणाची पेस्ट आणि त्यानंतर कोणताही घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही साठवणीतला मसाला, गोडा मसाला, असा कोणताही एकच मसाला घालून तुम्हाला मस्तपैकी हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपण हा आधीच चांगल्या पद्धतीने प्रेस केल्यामुळे त्याला एक छान असं पाणी सुटलेलं असतं आणि त्याच पाण्यामध्ये ही ग्रेव्ही आपल्याला छान करायची आहे। याला आपल्याला वरतून कोणतंही पाणी घालायचं नाहीये। तर चला आपण आता वांगी भरायला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम वांग जेव्हा तुम्ही भरायला घेता तेव्हा त्याची देठ काढून घेतलेली असतात आणि असं दाबून व्यवस्थित हे वांग भरायचंय, कारण आपण ड्राय वांग करणार आहे। अशीच मी बाकीची ही वांगी तुम्हाला इथे भरून दाखवते। तुम्ही बघा, मी पूर्ण असं व्यवस्थित भरलंय आणि प्रॉपर त्याला असं वरून तुम्ही प्रेस केलं, लाडू सारखं जर असं त्याला छान बाइंडिंग केलं तर त्याचं वाटण बाहेर येत नाही आणि जेव्हा आपण वाफवायला ठेवतो तेव्हा मात्र याचा मस्त फ्लेवर या वांग्यामध्ये यायला सुरुवात होते। आता आपली इथे वांगी भरून झालेली आहेत। आता सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण मोहरी घालतोय, जिरं घालणार आहोत, थोडीशी आपल्याला अर्धा चमचा चिमूटभर हळद घालायची आहे आणि लसणाची पेस्ट घालून आपल्याला हे बॅटर छान असं लाल करून घ्यायचंय। मीडियम कन्सिस्टन्सीवर आपल्याला तुम्हाला गॅस ठेवायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यानं त्याचा अत्यंत सुंदर असा स्वाद येतो। आता ही भरलेली वांगी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि ही वांगी आपल्याला तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची आहेत। तर पहा, मी तुम्हाला दाखवते किती सुंदर ही वांगी दिसतात। आणि आपण आता ही परतल्यानंतर हे जे काही वाटण थोडंसं आपलं राहिलं होतं, जे काही आपण मिश्रण तयार केलं होतं, ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी परततीये आणि थोडंसं पाणी म्हणजे अर्धी वाटी पाणी आपल्याला त्या वाटणाचंच राहिलेलं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला छानशी वाफ काढून घ्यायची आहे। थोडी एक वाफ आल्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला 15 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, थोडं परतून घ्यायचं आणि तुम्हाला जर ड्राय वाटत असेल तर शिजायसाठी आणखी आपण थोडंसं 1 अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहोत।
तर यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, लक्षात घ्या आपल्याला हे वाफेवर शिजवायचंय। तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्ती ठेवा। आता मी झाकण काढून घेतलंय आणि पहा मसाला कसा मस्त मुरलेला आहे वांग्यामध्ये। आणि आता आपण थोडंसं चेक करून घेणार आहे की वांग शिजलंय का। तर अशा पद्धतीनं सोपी साधी ही भाजी अवघी 15 मिनिटांमध्ये तयार होते आणि अगदी घरातले मोजके 2 ते 3 साहित्यामध्ये मस्त भरलं मसाला वांग तुम्ही डब्यासाठी तयार करू शकता। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर अशा सिंपल साध्या रेसिपींसाठी आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।